भारताबद्दल बोलायचं झालं तर भारतामध्ये इन्फ्लेशन ही खूप मोठी प्रॉब्लेम आहे आणि जपानमध्ये इन्फ्लेशन नाहीये ही त्यांची स्वतःची प्रॉब्लेम आहे. तर नक्की जपानमध्ये असं काय आहे की त्यांना इन्फ्लेशन वाढलं पाहिजे म्हणून त्यांना ही प्रॉब्लेम वाटते? एक बघा, जपानचं काय आहे की जपानची इकॉनॉमी मोठी आहे. जपानची लोकसंख्या छोटी आहे, कमी आहे. दुसरीकडे काय आहे की जपानचा पर कॅपिटा इन्कम सुद्धा जास्त आहे. जपान हा एक डेव्हलप कंट्री आहे, बरोबर. जपानमध्ये टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आहे आणि डेव्हलप कंट्री म्हणजे काय की ऑलरेडी ते श्रीमंत आहेत, तिथे एज्युकेशन चांगलं आहे. मग त्याच्यामुळे काय होऊन जातं की की लोक खर्च कमी करतात. लोकांनी जर पैसाच खर्च कमी केला म्हणजे डिमांड कमी आहे. जर डिमांड कमी असेल तर प्रोडक्शन कमी होणार. जर प्रोडक्शन जर कमी असेल तर नवीन जॉब तयार होणार नाहीत. नवीन जॉब तयार होत नसेल तर मग तुमची जी इकॉनॉमिक ग्रोथ रेट आहे तो कमी असणार. म्हणून जपानमध्ये काय केलं जातं की लोकांना झिरो इंटरेस्ट रेटवरती कर्ज दिलं जातं. की लोकांना जर स्वस्त कर्ज जर मिळाले तर लोक जास्तीत जास्त जाऊन पैसा खर्च करतील